जागतिक अर्थव्यवस्थेमधलं प्रबळ आणि अमेरिकेचं चलन म्हणजेच अर्थात डॉलर हे तर तुम्हाला माहितीच आहे। पण या डॉलरमध्ये आणि आपल्या भारतातल्या नोटांमध्ये काही साम्य आहे पण काही फरक सुद्धा आहे। तर आज आपण ते बघूयात। हे आहेत अमेरिकेमध्ये वापरले जाणारे डॉलर्स आणि ह्या आहेत आपल्या भारतामधल्या नोटा। इथे नोटांना नोटा म्हणत नाहीत तर डॉलर बिल असं म्हटलं जातं। जसे आपल्याकडे RBI आहे तशीच यांच्याकडे फेडरल रिझर्व्ह बँक आहे जी हे डॉलर बिल इश्यू करते। डॉलर वापरायला सुरुवात झाली ते 1792 सालापासून। आता आपल्या भारतातल्या नोटा आणि ह्यांचे हे डॉलर बिल्स यामध्ये काही साम्य आहे आणि काही फरक आहे, तर आपण दोन्ही बघूया। बघता क्षणी जो सगळा पहिल्यात फरक जाणवतो ते म्हणजे आपल्या नोटा या रंगीबेरंगी आहेत आणि ह्यांच्या नोटा हा साधारण हिरवा, राखाडी, काळा असा रंग आहे यांच्या डॉलर बिलचा। त्याच्यामुळे ह्याला ग्रीन बॅक असंही म्हटलं जायचं पूर्वी। आता यांच्या डॉलर बिल मधली मी काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगते। 1, 5, 1, 2, 5, 1, 2, 5, 10, 20, 50, 100 अशा 6 डॉलर बिल इथे वापरले जातात। $2चं हे खूप क्वचित वापरलं जातं। आता तुम्ही जर बघाल तर ह्या बिलवर हे जे तुम्हाला फोटो दिसत आहेत हे यांच्या माजी प्रेसिडेंट म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष यांचे फोटो आहेत आणि प्रत्येक नोटवर प्रत्येक बिलवर हे वेगवेगळे फोटो आहेत। मग त्याच्यावर आहे अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, जॅक्सन हे असे वेगवेगळे राष्ट्राध्यक्ष आहेत। यावर पहिले म्हणजे हे फेडरल रिझर्व्ह नोट हे जसं आपल्याकडे RBI हे लिहिलेलं असतं तसंच लिहिलेलं आहे। हे जे 2 शिक्के तुम्हाला दिसत आहेत हे एक आहे हा फेडरल बँकेचा शिक्का आहे आणि हा जो दुसरा आहे हा ट्रेजरीचा शिक्का आहे। हा जो नंबर दिलेला आहे 2 अक्षर आणि मध्ये अंक, तर हे सिरियल नंबर्स आहेत जे 8 अंकी असतात। त्यानंतर नोटवर तुम्ही बघाल तर सही सुद्धा या 2 सही आहेत। आपल्याकडे सही ही एकच RBI गव्हर्नरची सही असते, पण ह्यावर मात्र तुम्ही बघाल तर 2 सह्या असतात। एक असते ती ऑफिसरची असते आणि एक असते ती सेक्रेटरीची असते। अशा 2 सह्या असतात। हा जो नंबर तुम्हाला दिसतोय हा नंबर सांगतो की ही नोट अमेरिकेमधल्या कुठल्या राज्यामध्ये बनली आहे। म्हणजे आता हे जर का तुम्ही बघाल K11 म्हणजे ही नोट इथे डॅलासमध्ये बनलेली आहे, तर हे सुद्धा ह्याच्यावर लिहिलेलं असतं। हे जे बिल आहे डॉलर बिल हे 75% कॉटन आणि 25% लेनन ह्या अशा मटेरियलपासून बनलेलं आहे आणि आपली भारतामधली नोट आहे ही पूर्णपणे 100% ही कॉटनची आहे। हा एक फरक आहे। आपल्याकडे सगळ्या नोटांवर महात्मा गांधीजींचं चित्र आहे आणि तुम्ही बघितलं की ह्या सगळ्या बिलवर वेगवेगळे यांचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत तर त्यांचे फोटो दिलेले आहेत। ही झाली समोरची बाजू म्हणजे पुढची बाजू। आता मागची बाजू जर तुम्ही बघाल तर इथे मागे ह्यांची जी ऐतिहासिक स्थळं आहेत, म्हणजे आता या $50 बिलवर आहे US कॅपिटॉल याचं चित्र आहे। $100 बिलवर आहे इंडिपेंडन्स हॉल हे चित्र आहे। तर ह्यांची जी ऐतिहासिक स्थळं आहेत ती मागे आहेत। त्यांचं जे वाक्य आहे इन गॉड वी ट्रस्ट हे लिहिलेलं आहे। तर अशी असं यांचं हे एकूण डॉलर बिल आहे। आपल्याकडे पुढच्या बाजूला तर गांधीजींचा फोटो आणि मागच्या बाजूला आपल्याकडे सुद्धा आपल्या इथली जी ऐतिहासिक स्थळ आहेत, मग त्या केव्ज, अजिंठा वेरूळ लेणी, त्याच्यानंतर हम्पी,
लाल किल्ला, ही अशी आपल्याकडची सुद्धा ऐतिहासिक स्थळं आहेत जी आपल्या नोटांच्या मागे आहेत. दुसरं म्हणजे ह्या आपल्या भारतातल्या ज्या नोटा आहेत यांचा जो आकार आहे हा प्रत्येक नोटेचा वेगवेगळा आहे, वेगवेगळे आकार आहेत. आणि हेच तुम्ही यांच्या डॉलर बिलचा जर बघाल तर सगळ्या नोटा, सगळ्या बिल ह्या सारख्या आकाराच्या आहेत. आता हे झालं नोटांबद्दल. अमेरिकेत सुद्धा कॉइन्स म्हणजे आपण जी नाणी वापरतो ती नाणी इथे सुद्धा वापरली जातात. तर आता मी ती तुम्हाला दाखवते. त्याला इथे सेंट्स असं म्हणतात. जसं आपल्याकडे आपण पैसे म्हणतो तसंच याला इथे सेंट्स असं म्हणतात. अर्थात इथे खूप कमी कॅशमध्ये व्यवहार केला जातो, जास्त सगळं कार्डवरच आहे. आता इथे तुम्ही बघाल तर 1 2 3 4 5 ही 5 प्रकारची नाणी आहेत. अमेरिकेमध्ये या नाण्यांना सेंट्स असं म्हटलं जातं. जसं आपण पैसे म्हणतो, 1 पैशाचं नाणं, 5 पैशाचं नाणं, 10 पैशाचं नाणं, 25 पैशाचं नाणं, तसं हा आहे 1 पैसा म्हणजेच इथलं 1 सेंट, याला पेनी असंही म्हणतात. 5 पैशाच्या नाण्याला म्हणतात, हे आहे 5 पैशाचं नाणं. 5 पैशाच्या नाण्याला म्हणतात निकेल. 10 पैशाच्या नाण्याला म्हणतात डाईम. 25 पैशाच्या नाण्याला म्हणतात क्वार्टर. आणि ॲक्च्युली माझ्याकडे हे $1 सुद्धा नाणं आहे ज्यावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं चित्र आहे. तर अशी ही नाणी आहेत. इथल्या नाण्यांवर सुद्धा पुढच्या बाजूला ह्यांचे जे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत तर त्यांचे फोटो आहेत. आणि मागच्या बाजूला जसं डॉलर बिल्सवर ऐतिहासिक स्थळांचे फोटो आहेत तसेच नाण्यांवर सुद्धा आहेत. तर असे आहेत इथले डॉलर बिल्स आणि इथले हे यांचे सेंट्स किंवा पैसे. तर तुम्हाला हा डॉलर आणि सेंट्सचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका, प्रश्न, सजेशन असतील तर ते मला ऐकायला नक्की आवडतील.